दिवसापूर्वी त्याच्या पॉडकास्टिंगच्या चॅनलवर एका ट्रेडरचा व्हिडिओ बघितला. तो स्टॉक मार्केटमध्ये पैसे वगैरे इन्व्हेस्ट करत होता. तो यूट्यूबवर खूप मोठा पॉडकास्टर आहे. त्याच्या पॉडकास्टिंग चॅनलवर त्या ट्रेडरचा व्हिडिओ बघितला आणि तो जो ट्रेडर होता, तो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारी जी व्यक्ती होती ती हार्डली यंग होती, म्हणजे 20 ते 25च्या वयाच्या दरम्यान असेल. अर्थात मी नाव घेणार नाही कोणाचंच. पण जसं त्याचा पॉडकास्टचा एपिसोड यूट्यूबवर आला आणि काही वेळातच त्या एपिसोडवर एवढी टीका व्हायला लागली. ट्विटरवर सुद्धा तो टॉपिक तो पॉडकास्टिंग एपिसोड ट्रेंड व्हायला लागला. जो चॅनल आहे तो जो एपिसोड आहे त्या यूट्यूबरला काढावा लागला त्याच्या यूट्यूब चॅनलवरून. तर मी हे तुम्हाला का सांगितलं की हल्ली यूट्यूबवर पॉडकास्टिंगचा असं वेगळा असा ट्रेंड आलेला आहे की प्रत्येकजण उठतो आणि पॉडकास्टिंग चे चॅनल काढत सुटला आहे. आणि त्या पॉडकास्टिंगच्या चॅनलमध्ये असतं काय, तर एक गेस्ट येतो आणि त्या गेस्टला क्वेश्चन विचारणारी व्यक्ती असते, म्हणजे तो यूट्यूबर असतो. तो त्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारतो आणि तो जी व्यक्ती आलेली आहे ती त्याला त्या प्रश्नांची उत्तर देते. आता याच्यामध्ये गैर असं काहीच नाही आहे, पण ज्या प्लॅटफॉर्मचा वापर अशी माहिती स्प्रेड करण्यासाठी केला जातो किंवा लोकांना मिसगाईड करण्यासाठी केला जातो, तेव्हा हे पॉडकास्टिंग चॅनल किंवा हे पॉडकास्टिंग एपिसोड तेवढेच सोसायटीला किंवा आत्ताची जी करंट पिढी आहे, जी मुलं यूट्यूबवर जास्त ॲक्टिव्ह असतात किंवा जी मुलं सध्या सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह असतात, त्यांच्यासाठी असं चुकीचं पॉडकास्टिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येणं किंवा असे एपिसोड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येणं हे खूप घातक आहे. खूप म्हणजे खूप घातक आहे. आता सपोज एखादा पॉडकास्टर त्याच्या पॉडकास्टिंग चॅनलवर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलवतो, त्या व्यक्तीला बोलवताना तो त्या व्यक्तीची पूर्ण बॅकग्राऊंड चेक करतो का नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. म्हणजे बेसिकली पॉडकास्टिंगवर कोणालाही बोलवताना माझ्या मते मला असं वाटतं, तुम्ही ज्याला गेस्ट म्हणून बोलवत आहेत त्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स किती आहे, त्या व्यक्तीचं त्या क्षेत्रामधली इमेज काय आहे, त्या व्यक्तीने खरंच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे का नाही, की ती व्यक्ती आहे म्हणून आहे. म्हणजे अशी बरेचसे लोक तुम्हाला मिळतील की त्यांना त्यांच्या क्षेत्राला 20-25 वर्ष अनुभव आहे, पण तुम्ही जर त्यांचं नाव मार्केटमध्ये जाऊन विचारलं तर कोणाला त्यांचं नावसुद्धा माहीत नसतं किंवा त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये असं काही वेगळं केलेलं नसतं की त्याच्यासाठी त्यांना पॉडकास्टिंग चॅनलवर बोलवण्यात यावं. तर बॅकग्राऊंड चेक हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि ज्याला तुम्ही बोलवतात त्याला खरंच नॉलेज आहे का नाही, की तेच तो रटाळवानं गेल्या 20-25 वर्षापासून जे त्याच्यावर काम करतो तेच तो लोकांसमोर रिप्रेझेंट करतोय किंवा कुठून तरी त्याने वाचलेलं ऐकलं तेच तुम्हाला लोकांसमोर सांगतोय. तर हल्लीचा जो पॉडकास्टिंगचा ट्रेंड आहे तो खूप घातक आहे असं मला वाटतं. बरेचसे यूट्यूब चॅनल्स आहेत, मराठीमध्ये जरी म्हटलं तरी खूप सारे पॉडकास्टिंग चॅनल्स आहेत. काही जेन्युइनली खरंच चांगली आहेत, म्हणजे काही असे आहेत की ते बघून लगेच कळते की अरे काय हा टाइमपास लावला आहे. म्हणजे अक्षरशः असं वाटतं की म्हणजे ॲस्ट्रोलॉजी रिलेटेड जे आहेत, मी ॲस्ट्रोलॉजीला वाईट म्हणत नाही, पण हे जे लोक पॉडकास्टिंग चॅनलवर येऊन ॲस्ट्रोलॉजीबद्दल जे काही त्यांचं मत मांडत आहेत किंवा ॲस्ट्रोलॉजीबद्दल ज्या पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत किंवा जसे सोल्युशन्स देतात ना, यांना बघून असं वाटतं की म्हणजे तुम्ही त्या क्षेत्राचं नाव खराब करतायत, तुम्ही स्वतःचं नाव नाही खराब करत आहात. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता तेव्हा समोरच्या व्यक्तीला ठीक आहे त्याच्याबद्दल काही माहीत नसेल तर समोरची व्यक्ती फक्त ती एक इंटरेस्ट म्हणून बघेल. पण एखादी अशी व्यक्ती जेव्हा तुमचं पॉडकास्टिंग बघते की आणि तुम्ही काहीतरी विचित्र वेडवाकडे काहीतरी सांगत असाल तर अशा वेळी काही काळानंतर लोकांना ऑटोमॅटिकली रिअलाइज होते की अरे हा जो पॉडकास्टर आहे आणि ही जी व्यक्ती बोलवलेली आहे आणि याच्या प्लॅटफॉर्मवर इंटरव्ह्यूसाठी हे निव्वळ फक्त असं यूट्यूबला एखादा एपिसोड मिळावा किंवा व्ह्यूज मिळावा म्हणून बोलवलेली आहे. याला समाजामध्ये जेन्युइनली काहीतरी चांगले विचार मांडण्यासाठी किंवा चांगले विचार देण्यासाठी याचा काहीच यूज नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही एखादं पॉडकास्टिंग करता, आता जे पॉडकास्टर असतात ना ते वेगवेगळ्या फील्डमधली वेगवेगळी लोक नेहमी बोलवत असतात आणि जेव्हा वेगवेगळ्या फील्डमधली वेगवेगळी लोक बोलवत असतात तेव्हा ते बरेचसे प्रश्न विचारतात. तर मला तर असं वाटतं कधी कधी या प्रश्नांची यादीसुद्धा हे लोक ऑलरेडी त्या गेस्टला देत असतील, जेणेकरून त्या गेस्ट ते प्रश्नांची उत्तरं प्रिपेअर करून पॉडकास्टिंग चॅनलवर बोलत असतील. म्हणजे तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला आयडिया येईल की हा जे उत्तर सांगतोय, हे जे बोलतोय हे जेन्युइन आहे की नाही जेन्युइन आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बरेचसे पॉडकास्टर त्यांना असे प्रश्न विचारतात की ते एकदम इररिलेव्हंट असतात आणि त्यांचे प्रश्न मोस्टली त्यांनी दिलेल्या उत्तरातून तयार झालेले असतात. जेव्हा एखादा पॉडकास्टर समोरच्याने दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून जेव्हा प्रश्न तयार करतो
याचा अर्थ असा होतो की त्या पॉडकास्टरने नीट अभ्यास केलेला नाही आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याचा इंटरव्ह्यू घेतात तेव्हा इंटरव्ह्यू घेताना तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती पूर्णपणे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यासाठी जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्याने सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचा एपिसोडसाठी विषय निवडताना असा विषय निवडतात की तो एकदम इररिलेव्हंट असतो, म्हणजे त्याचा रिअल लाईफशी किंवा समाजाशी काहीच घेणदेण नसतं. आता काही दिवसापूर्वी मी एक एपिसोड बघितला, त्याच्यामध्ये 3 लोक येऊन ते पॉडकास्टिंग चॅनल चालवतात आणि त्याच्यामध्ये त्या रिअली खरंच असे टॉपिक्स असतात त्यांचे की जे विचार करायला भाग पडतात. आता एलियन्स पृथ्वीवर आले काय, राहिले काय, गेले काय, किंवा एलियन्स आहेत की नाही आहेत, किंवा अमेरिका एलियन्सचं काय करतं याच्याबद्दल गहन 2 ते 3 तास चर्चा करून तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. आणि अशा एपिसोडला व्ह्यूज पण भरपूर येतात. म्हणजे मला तर विशेष वाटतं की हे एपिसोड बघणारे लोक म्हणजे सिरियसली तर बरेचसे जेन्युइन पॉडकास्टर आहेत किंवा पॉडकास्टिंगचे यूट्यूब चॅनल आहेत, त्यांना तुम्ही बघितलंच पाहिजे. पण काही पॉडकास्टिंग चॅनल असे आहेत की ते फक्त एक विशिष्ट प्रकारचा प्रोपागंडा चालवण्याचा प्रयत्न करतात, किंवा ते पेड पॉडकास्टिंग असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्याच्यामध्ये येणारी जी गेस्ट असते त्या गेस्टने ऑलरेडी त्या यूट्यूबरला पैसे दिलेले असतात आणि त्या गेस्टने ठरवलेले प्रश्न तो यूट्यूबर विचारतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की यूट्यूबरला पण माहिती असते की मला कुठले प्रश्न विचारायचे आणि याला पण माहिती असते की मला कुठले आन्सर्स करायचे. ऑलरेडी सगळं स्क्रिप्टेड असतं. याच्यामुळे फायदा किंवा नुकसान जर म्हटलं तुम्ही, फायदा हा दोघांचा असतो, यूट्यूबरचा पण असतो आणि जो ॲज अ गेस्ट म्हणून आलेला आहे त्याचा पण असतो. पण याच्यामध्ये नुकसान हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्ह्युअर्सचं असतं, जो एक कुतूहलापोटी जेन्युइनली ते यूट्यूब चॅनल फॉलो करतो, त्याला सबस्क्राईब करतो आणि त्या यूट्यूब चॅनलवर असा काहीतरी गेस्ट मागवला जातो की तो फक्त स्वतः पैसे कमवण्यासाठी आलेला असतो. म्हणजे मी अशी बरीचशी उदाहरणं देईल की तुम्ही यूट्यूब चॅनलवर एखादा लाईफ कोच बघितला, मॅनिफेस्टिंग शिकवणारा बघितला, किंवा एखादा सायकॅट्रिस्ट बघितला, सायकोलॉजिस्ट बघितला, किंवा हेल्थ आणि फिटनेस रिलेटेड एखादी एक्सपर्ट व्यक्ती किंवा जी स्वतःला एक्सपर्ट समजून घेते किंवा म्हणून घेते अशा व्यक्तीचा जर पॉडकास्ट बघितला, तर अशा वेळी असं वाटतं की म्हणजे तुम्ही जर थोडंफार बॅकग्राऊंड चेक केलं की पॉडकास्टिंगच्या अगोदर याच्याकडे किती लोक यायची आणि पॉडकास्टिंग झाल्यानंतर अचानक याच्याकडे किती लोक यायला लागली, तर याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स कळेल. आणि त्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करतो की अरे हे पेड पॉडकास्टिंग आहे. आणि हल्ली सध्या यूट्यूबवर हे जास्त प्रमाणात चालू आहे. म्हणजे पैसे देऊन गेस्ट येतो, म्हणजे गेस्टच पैसे देतो यूट्यूबरला की तू माझा इंटरव्ह्यू घे, आणि यूट्यूबर त्याचा इंटरव्ह्यू घेतो. आणि गेस्टने ऑलरेडी त्याला सांगितलेलं असतं की मी त्या इंटरव्ह्यूमध्ये काय बोलणार आहे, तुम्हाला कुठले प्रश्न विचारायचे. आणि इनडायरेक्टली तो गेस्ट स्वतःला प्रमोट करत असतो, स्वतःचे प्रॉडक्ट प्रमोट करत असतो. पण ते सगळं अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलं जातं, तुमच्यासमोर मांडलं जातं हा एक जेन्युइन यूट्यूबर आहे आणि आपल्याला खूप जेन्युइन माहिती मिळते आहे. पॉडकास्टिंग हे चांगलं आहे. पॉडकास्टिंगमुळे माझ्या स्वतःच्या नॉलेजमध्ये बरीचशी भर पडलेली आहे. पण तुम्ही कुठल्या प्रकारचा कुठल्या टॉपिकवर ते पॉडकास्टिंग बघतायत हे पण तुम्ही विचार करणं किंवा याचं भान ठेवणं जास्त गरजेचं आहे. चांगले पॉडकास्टिंग चॅनल जे आहेत ते तुम्हाला कधीच अशा इररिलेव्हंट टॉपिकवर घेऊन जात नाही. एलियन्स असू दे किंवा ॲस्ट्रॉलॉजी असू दे किंवा इतर कुठलेही असू दे. ॲस्ट्रॉलॉजी मी म्हणणार नाही की म्हणजे मागे मी बरेचसे ॲस्ट्रॉलॉजीवर पॉडकास्टिंग बघितले या व्हिडिओचं रिसर्च करण्यासाठी, आणि मला अशी गोष्ट रिअलाईज झाली की ॲस्ट्रॉलॉजी खरी आहे का खोटी हा एक वेगळा विषय आहे, एक वेगळं शास्त्र आहे आणि त्याच्यावर गहन अभ्यास करणारी भरपूर लोक आहेत. पण पॉडकास्टिंगवर यूट्यूबवर येऊन काहीतरी असे इररिलेव्हंट सोल्युशन देणं, त्याच्यामागे असा काहीतरी इररिलेव्हंट लॉजिक किंवा तर्क मांडणं जे कोणालाच पटत नाही आणि ते ऐकून कधी कधी हसायला येतं की यार ते अशी काही विचित्र वेडेवाकडे सोल्युशन्स. आणि म्हणजे अशी सोल्युशन्स असतात की मी हे केल्याने माझ्या आयुष्यात हे होईल, ते केल्याने माझ्या आयुष्यात ते होईल. एवढंच जर सोपं होतं तर मग इतकी वर्ष हे सोल्युशन कोणी का नाही दिलीत. आणि जर इतके लोक जर खरंच ते सोल्युशन करत असेल तर म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यामध्येच काहीतरी चेंज व्हायला पाहिजे होतं ना. सोल्युशन्स ते सांगतात जे की आपल्या मनाला पटणारे नसतात आणि त्याच्या मागचं लॉजिक आणि तर्क पण ते खूप विचित्र पद्धतीने सांगतात. नो डाऊट एखाद्याला जर फरक पडत असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे जर काही चांगल्या गोष्टी घडत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण ज्या पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरं देतात किंवा ज्या पद्धतीने त्याचे सोल्युशन सांगितले जातात ते खरंच मनाला पटणारे नसतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेन्युइन पॉडकास्टर. आता जो जेन्युइन पॉडकास्टर असतो ना तो आधी
सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो. ज्याला मी गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे त्या गेस्टचं बॅकग्राऊंड काय आहे, त्या गेस्टने कुठली अशी इलिगल गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्व होता का, किंवा त्या गेस्टने एखादा डॉक्टर असेल, डॉक्टरला जर पॉडकास्टिंग चॅनलला बोलवलं तर त्या डॉक्टरने ज्या ज्या पेशंटला हँडल केलेलं आहे त्या पेशंटचा रिव्ह्यू काय आहे, त्या डॉक्टरची त्याच्या फील्डमध्ये इमेज काय आहे, किंवा तो डॉक्टर फक्त पैसे कमवण्यासाठी तुमच्या पॉडकास्टिंगवर येतो आहे आणि काहीतरी बोलून निघून जातो आणि त्याच्यानंतर लोक अचानक त्याच्याकडे त्या डॉक्टरकडे पेशंटची अचानक रांग लागायला लागते. तर हे असं नको पाहिजे. म्हणजे जेन्युइन पॉडकास्टिंग आणि असं चॅनल तुम्हाला दिसलं तर मी सजेस्ट करेन की बघू सुद्धा नका तो इंटरव्ह्यू. तुम्हाला म्हणजे पहिल्या 15-20 मिनिटातच कळतं की हे जेन्युइन पॉडकास्टिंग आहे की फक्त एक पेड प्रमोशन आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की एखादा पॉडकास्ट बघताना तुम्ही त्याची लिंक जरी लागली तरी तो जो गेस्ट जे तुम्हाला सांगतोय म्हणजे पॉडकास्टिंग बघतानाच म्हणजे एपिसोड बघतानाच तो एपिसोड पॉज करा, गुगलवर जा, तो जे सांगतोय ते बरोबर सांगतोय का नाही ते व्हेरीफाय करून बघा. बऱ्याच वेळा ते लोक अशा इरिलेव्हंट गोष्टी सांगत असतात की गुगल पण म्हणतं अरे बाबा हा काहीतरी विचित्र वेडवाकडं सांगतोय, पण आपल्याला माहीत नसते आणि आपल्याला कष्ट घ्यायचे नसते, ते जाऊन चेक करायचं नसतं. म्हणून आपण त्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, त्या गप्पा ऐकत बसून तेच नॉलेज आपण ऑफिसमध्ये असू दे, मित्रांमध्ये असू दे, ते इतरांना सांगत असतो आणि ॲक्च्युली अशा पद्धतीने ते स्प्रेड होतं. ते ॲक्च्युली तुम्ही काही जरी ऐकलं तरी ते आधी ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये फॉलो करण्याआधी ते आधी चेक करून बघा, ते व्हेरीफाय करून बघा. ब्लाइंडली ते फॉलो करू नका. स्पेसिफिकली सांगायचं म्हटलं तर एक म्हणजे हेल्थ रिलेटेड आणि दुसरं म्हणजे ट्रेडिंग रिलेटेड, फायनान्स रिलेटेड. कुठल्याही पॉडकास्टिंग चॅनलवर याच्याबद्दल तुम्ही काहीही जरी ऐकलं तरी ते ब्लाइंडली फॉलो करू नका. ते खूप घातक तुमच्यासाठी ठरू शकतं. तर पेड प्रमोशन जर करत असेल तर मला कधी कधी त्या पॉडकास्टरच्या म्हणजे नॉलेजवर पण डाऊट होतो की म्हणजे ॲटलिस्ट थोडा तर रिसर्च केला असता की या गेस्टला बोलवण्या अगोदर थोडासा वाचन केलं असतं. म्हणजे बऱ्याच वेळा असं दिसतं की त्या पॉडकास्टरचं वाचनच एवढं नाही आहे की तो कोणाचा इंटरव्ह्यू घेऊ शकेल. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मी ऑब्झर्व केलेली आहे जी म्हणजे एखादा गेस्ट एखाद्या पॉडकास्टिंग चॅनलला दिसतो, तोच गेस्ट सगळीकडे दिसायला लागतो. म्हणजे मला माहीत नाही हे असं का होतं. मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. मागे मी अक्षत गुप्ताचं बघत होतो किंवा एखाद्या फिल्मचं प्रमोशन जर असेल, एखादी नवीन फिल्म येणार असेल तर त्या फिल्मचे फिल्म स्टार किंवा एखादी व्यक्ती एखाद्या पॉडकास्टिंग चॅनलला येते आणि सगळीकडे तेच दिसायला लागतं. अचानक त्या व्यक्तीचं बालपण, अचानक त्या व्यक्तीचं स्ट्रगल, अचानक त्या व्यक्तीची मूवीज, अचानक त्या व्यक्तीचे फेल्युअर, सक्सेस, सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केली जाते. तो एक इमोशनल ट्रॅप असतो तुम्हाला त्याच्या मूवीपर्यंत नेण्याचा. ती गोष्ट वेगळी आहे, पण सांगण्याचं तात्पर्य असं की म्हणजे एखाद्या यूट्यूबरने त्याच्या प्लॅटफॉर्मला पॉडकास्टिंगसाठी एखादा गेस्ट बोलवला आणि तोच गेस्ट सगळीकडे दिसायला लागतो. म्हणजे असं वाटतं की सगळे लोक एकमेकांना कॉपी करतात. याने बोलवलं मग याने बोलवलं, मग याने बोलवलं, मग याने बोलवलं. आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांचे म्हणजे 2-3 पॉडकास्टिंग एपिसोड बघितले सेम गेस्टचे तर तुम्हाला कळतं की हा जो गेस्ट आहे ना, हे जो ते इथे बोलतो ना, तेच तो सगळ्या 10 पॉडकास्टिंग एपिसोडमध्ये वेगवेगळ्या 10 यूट्यूबरच्या प्लॅटफॉर्मवर बोलत असतो. तर म्हणजे मला खरंच लॉजिकच कळत नाही. म्हणजे सेम कंटेंट पुन्हा पुन्हा तुमच्यावर हॅमर केलं जातं. तर म्हणजे बाकीचे जे यूट्यूबर्स आहेत मला त्यांना असं सांगायचं आहे की तुमच्याकडे बाकीचे पण गेस्ट आहेत. म्हणजे एखाद्याने तो टॉपिक निवडला त्याच्यासाठी तो गेस्ट बोलवला म्हणजे याचा अर्थ हा नाही होत की तुम्ही सुद्धा सगळ्यांनी त्यालाच पकडून चालायचं. तर असं म्हणजे हे योग्य नाही आहे. इतर फील्डसुद्धा आहेत, इतर फील्डमध्ये सुद्धा बरेचसे एक्सपर्ट लोक आहेत. त्यांना बोलवा, त्यांच्याबद्दल चांगला स्टडी करा, त्यांच्याबद्दल मार्केटमध्ये पुस्तकं अवेलेबल असतील, नेटवर माहिती अवेलेबल असेल ती डिटेलमध्ये वाचा. त्यांना कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न असे विचारा की ज्या प्रश्नांच्या उत्तरांमुळे लोकांना फायदा होईल, तुमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना फायदा होईल. कारण सबस्क्रायबर्स हे खूप भोळे असतात. ते तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या चॅनलवर टिकून राहतात. याच्या मागचं कारण असं की तुम्ही काहीतरी त्यांना व्हॅल्यू जनरेट करून देत आहेत आणि त्यांना सतत असं वाटतं की ही व्यक्ती काहीतरी चांगलं कंटेंट देते आणि त्याच्या कंटेंटमुळे आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडू शकतो. म्हणून पॉडकास्टिंग जे चॅनल आहेत त्यांनी या गोष्टींचं भान ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.